विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। कोरोनाची लस दृष्टीपथात असतानाच आता एक नवीन संकट उभं राहिलेलं आहे कोरोनाच्या संदर्भातलं। म्हणजे तसं कोरोनाचं सावट कधी मिटलेलं नव्हतं, पण सुदैवाने कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती नियंत्रणात आलेली आहे। आणि असं असताना आता इंग्लंडमध्ये कोरोनामधलाच एक वेगळा प्रकार, म्हणजे ज्याला शास्त्रीय भाषेत आपण स्टेन असं म्हणू शकतो, तो वेगळा प्रकार जो तो दिसून आला, जो जलद गतीने संसर्ग निर्माण करू शकतो, संसर्ग पसरू शकतो। म्हणजे जर 10 लोकांना संसर्ग झाला तर 10 लोकांच्या बाजूने साधारण 14 लोकांना संसर्ग जो तो झटपट होऊ शकतो, असा त्याचा स्पीड आहे, त्याचा वेग आहे। त्याच्यामुळे आता चिंता निर्माण झाली आहे। आता प्रश्न असा आहे की जी नवीन लस लवकरच आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, ती या नवीन सगळ्या प्रकारावरती, कोरोनाच्या प्रकारावरती लाभदायक आहे का? त्याचबरोबर काय नेमकं या नवीन विषाणूचं म्हणजे कोरोनामधल्या प्रकाराचं स्वरूप आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। बघूया। कोरोनातलाच एक वेगळा स्ट्रेन जो आहे तो इंग्लंडमध्ये समोर आलेला आहे। आणि सध्याला जर आपण लक्षात घेतलं तर इंग्लंड आणि आजूबाजूचा जो काही परिसर आहे या भागामध्ये सक्तीचं लॉकडाऊन करण्यात आलंय। नाताळ आणि त्याचबरोबर आपण बघितलं की न्यू इयरचा सगळा मोसम आहे आणि सगळ्या मोसममध्ये मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडू शकतात, ही सगळी भीती लक्षात घेऊन आणि हा जो नवीन प्रकार समोर आलेला संशोधनातनं कोरोनाचा, तो सुपर स्प्रेडर असल्या कारणाने आता लोकांना सक्तीने सण साजरे करा पण घरात साजरे करा असं सांगण्यात आलं। बघूया एक स्पेशल रिपोर्ट। इंग्लंडमध्ये कोरोनाचा हाहाकार, कोरोनाच्या नव्या विषाणूचा कहर। इंग्लंडमध्ये पुन्हा लॉकडाऊन। एकीकडे जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना व्हायरसची लस बनवण्यात संशोधकांना यश आलंय, तर दुसरीकडे इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे। डिसेंबर महिन्यात कोरोनाची लाट येणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती आणि ती अखेर खरी ठरली आहे। रविवारी इंग्लंडमध्ये कोरोना बाधितांचा आकडा तब्बल 35,000च्या वर गेला होता। यावरून तुम्हाला इंग्लंडमधील कोरोना लाटेची कल्पना आली असेल। खरं तर इंग्लंडवासी नाताळची तयारी करत असतानाच कोरोनानं पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये हाहाकार उडवून दिला। विशेष म्हणजे कोरोनाच्या या नव्या विषाणूचा कमी वेळेत जास्त लोकांमध्ये प्रसार होतो, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली। कोरोनाचं हे नवं रूप संशोधकांसाठी आव्हान ठरलंय। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडनसह अन्य भागात कोरोनाचे निर्बंध लागू करण्याची घोषणा केली। तसंच ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले। It seems that the spread is now being driven by the new variant of the virus, which we spoke about earlier this week. And although there's considerable uncertainty, it may be up to 70% more transmissible than the old variant, the original version of the disease. It is with a very heavy heart, I must tell you, we cannot continue with Christmas as planned. In England, those living in Tier 4 areas should not mix with anyone outside their own household at Christmas. कोरोनाच्या नव्या विषाणूने इंग्लंडला हादरवून सोडलंय, कारण पूर्वीच्या कोरोना व्हायरसच्या तुलनेत हा कोरोना 70 पट अधिक वेगाने पसरतो। खरं तर नोव्हेंबर महिन्यात या नव्या कोरोना विषाणूची चाहूल आरोग्य यंत्रणेला लागली होती। डिसेंबर उजाडता त्यावर शिक्कामोर्तब झालंय। ब्रिटन सरकारने ख्रिसमससाठी 5 दिवसांकरता कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता, पण वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला। आता केवळ 1 दिवस कोरोनाचे निर्बंध शिथिल केले जाणार आहेत, मात्र त्यातही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार, ब्रिटनच्या जवळपास 60 वेगवेगळ्या भागांमध्ये हा कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आलाय। लंडन, केंट, एसेक्स आणि हर्टफोर्डशायर या भागात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे। इंग्लंडच्या दक्षिणेला असलेल्या भागात कोरोनाच्या नवीन विषाणूनं थैमान घातलंय। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले। कोरोनाच्या 4थ्या टप्प्यासाठी तयार करण्यात आलेले नियम नागरिकांसाठी लागू करण्यात आले। लोकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध लावण्यात आले। केवळ आवश्यकता असेल तरच नागरिकांना घराबाहेर जाता येणार आहे। लोकांना आपला परिसर सोडून अन्य परिसरात जाता येणार नाही। सार्वजनिक ठिकाणी 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही। नाताळच्या दिवशी कुटुंबाव्यतिरिक्त लोकांना भेटण्यावर बंदी घालण्यात आली आहे।
तसंच नाताळच्या दिवशी केवळ 3 कुटुंबांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये 2 आठवड्यांसाठी हे कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आले. 30 डिसेंबर नंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रसाराचा आढावा घेतला जाणार आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या स्वॅब टेस्ट दरम्यान कोरोनाचा हा नवा प्रकार समोर आला. अत्यंत वेगाने या विषाणूचा संसर्ग होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. खरं तर ब्रिटनने कोरोनावर लगाम लावण्यासाठी लसीकरण सुरू केलंय. जवळपास 35,000 लोकांना लस देण्यात आली आहे. आगामी काळात 20 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. मात्र त्याच दरम्यान कोरोनाच्या नव्या विषाणूने हाहाकार उडवून दिल्यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणेचं धाबं दणाणलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोरोनाचा हा नवीन अवतार लक्षात घेतल्यानंतर किंवा त्याचा होणारा प्रसार बघितल्यानंतर आता भारत देखील सतर्क झालेला आहे. भारताने काही महत्त्वाचा निर्णय घेतलाय. इंग्लंडमधून येणाऱ्या आणि इंग्लंडमध्ये जाणाऱ्या दोन्ही फ्लाईट ज्या आहेत, विमान सेवा रद्द करण्यात आलेली आहे. आणि जी लोक आता उद्या रात्रीपर्यंत भारतात लँड होतील, मुंबई विमानतळावर लँड होतील, त्यांना सक्तीने 7 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. राज्यात मंगळवारपासून रात्रीचा कर्फ्यू. 5 जानेवारीपर्यंत राज्यात संचारबंदी. भारत ब्रिटन विमान सेवा रद्द. कोरोनाच्या नव्या विषाणूने इंग्लंडमध्ये हाहाकार माजवल्यामुळे आता भारतानेही सावध भूमिका घेतली. या नव्या कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंडमधून येणाऱ्या विमान प्रवाशांकडून कोरोना संक्रमणाचा धोका संभवत असल्यामुळे भारत इंग्लंड विमान सेवा काही काळासाठी रद्द करण्यात आली. 23 डिसेंबर नंतर इंग्लंडहून एकही विमान भारतात दाखल होणार नाही. याला सर्व UK मधून येणारी फ्लाईट्स आज आणि उद्या, याशिवाय परवा सकाळपासून म्हणजे परवा 23 डिसेंबर पासून, परवा 23 पासून इंग्लंडवरून UK वरून एकही फ्लाईट येणार नाही. 23 डिसेंबर पर्यंत इंग्लंडमधून येणाऱ्या विमान प्रवाशांना सक्तीनं 7 दिवसांसाठी हॉटेल क्वारंटाईन केलं जाणार आहे. लक्षण असलेले कोणताही जर पॅसेंजर असेल तर एअरपोर्टवरून डायरेक्ट त्यांची रवानगी होणार आहे 7 हिल हॉस्पिटलमध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन आणि चेकअपसाठी. परंतु त्यांना बाकी इतर जो पॅसेंजर्स आहेत ज्यांना कुठलंही लक्षण नाही, कुठले सिम्पटम नाही, ते सर्वांना 7 दिवसाकरिता 7 डेज गव्हर्नमेंट क्वारंटाईन म्हणजे की इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन हॉटेल्समध्ये पाठवण्यात येईल त्यांना. इंग्लंड व्यतिरिक्त अन्य देशांमधील विमानानं येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस सक्तीनं होम क्वारंटाईन केलं जाईल. इतर जो देश आहे युरोपचे, इटली, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, पोर्तुगाल इत्यादी, बेल्जियम, हे सर्व रेस्ट ऑफ युरोपचे आणि मिडल ईस्ट कंट्रीजचे सर्व जो पॅसेंजर्स येणार आहे हे सर्वांना सक्तीने 7 डेज गव्हर्नमेंट क्वारंटाईन म्हणजे मुंबईचे वेगवेगळे हॉटेल्समध्ये त्यांना जावं लागेल. नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 23 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. नाईट कर्फ्यूच्या हे काही लॉकडाऊन नाही. लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूमध्ये फरक आहे. लॉकडाऊनमध्ये कोणाला घराच्या बाहेर पडता येत नाही. नाईट कर्फ्यू म्हणजे की 5 पेक्षा जास्त लोकांना गोळा होऊ नये एक ठिकाणी. एखादा व्यक्ती 4 लोक कारमध्ये जात असतील रात्री जाऊ शकतात. एखादा व्यक्ती ट्रक चालक असेल ते काम करू शकतात. फक्त लोकांनी गर्दी करू नये 5 पेक्षा जास्त, हे अर्थ आहे नाईट कर्फ्यूचा. खरं तर इंग्लंडमधील कोरोनाच्या नव्या विषाणूनं पुन्हा एकदा जगाला हादरवून सोडलं. कारण हा विषाणू पूर्वीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत 70 पट अधिक वेगाने पसरतो. इंग्लंडला या नव्या कोरोनानं अक्षरशः अजगरी विळखा घातला. त्यामुळेच युरोपातील देशांनी या कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली. भारतानेही कोरोनाला रोखण्यासाठी कंबर कसली. गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेता यावेळी केंद्र सरकार वेळीच जागं झालं असून भारत इंग्लंड दरम्यानची विमान सेवा रद्द करण्यात आली. सध्याची परिस्थिती पाहता देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यावर आरोग्य यंत्रणांनी बऱ्याच प्रमाणात यश मिळवलं. तसंच कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या लक्षणीय.
त्यामुळेच अनलॉक दरम्यान कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाच आता इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूनं थैमान घेतलंय. रोज मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या मोठी असल्यामुळे नव्या कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने या खबरदारीच्या उपाययोजना केल्यात. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढचे काही दिवस सर्वांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता इंग्लंडमध्ये कोरोनाचा हा नवा अवतार जो आहे तो बघितल्यानंतर इतरही देश जे आहेत, मग ते नेदरलँड असतील, आयर्लंड असेल, फ्रान्स असेल, ब्रिटन असेल, म्हणजे सगळेच आता सतर्क झालेले आहेत. आणि त्यामुळे या येणाऱ्या विमान प्रवाशांच्या माध्यमातून याचा प्रसार जर झाला तर परत एकदा आपल्याकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या जी ती वाढू शकते अशी भीती जी ती प्रत्येक देशाला वाटते. त्या अनुषंगाने प्रत्येक जण काळजी घेताना दिसतंय. बघूयात याचबद्दल. कोरोनाचा काळ संपत आला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा युरोपवर कोरोनाचं संकट घोंगावू लागलंय. इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यामुळे युरोपातील देश सतर्क झाले. इंग्लंडमधील या नव्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युरोपमधील बहुतेक देशांनी ब्रिटनची विमान सेवा रद्द केली. आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड आणि बेल्जियम या देशांनी विमान सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला. खरं तर युरोपातील या देशांनी काही काळासाठी वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध घातले. ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर नेदरलँडने 1 जानेवारीपर्यंत निर्बंध घातले आहेत. तसंच प्रवासी जलवाहतूकही रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. रविवारपासून युरोपमधील देशांना कोरोनाचे कठोर नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. इकडे फ्रान्सने ब्रिटनहून विमान सेवेवर बंधनं घातली आहेत. फ्रान्स आणि ब्रिटन दरम्यान रोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वाहतूक बंद करण्यात आली. आयर्लंड आणि ब्रिटन दरम्यान प्रवाशांचा राबता असतो, पण आता कोरोनामुळे त्यावरही निर्बंध आले. बेल्जियमनेही अशाच प्रकारचा निर्णय घेतला. तसंच इटलीने 6 जानेवारीपर्यंत ब्रिटन इटली विमान सेवा रद्द करण्याची घोषणा केली. कारण नुकतंच इटलीतही कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला. त्यामुळे इटलीने हा निर्णय घेतला. ही सगळी परिस्थिती पाहता युरोपवर पुन्हा एकदा कोरोनाचं नवं संकट गडद होऊ लागलंय. त्यामुळे जगातील अन्य देशांनीही खबरदारी घेण्यास सुरुवात केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. थोडक्यात काय, तर कोरोनाचं संकट जे ते टळलेलं नाहीये, ते कायम आहे. त्याचा एक नवीन अवतार जो आहे कोरोनाचा तो बघायला मिळतोय ब्रिटनमध्ये. थेट आपल्याबरोबर असणार आहेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये संशोधक असणार आहे नानासाहेब थोरात. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ब्रिटनमध्ये, लंडनमध्ये काय परिस्थिती आहे याबद्दल देखील त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेकनंतर डॉक्टर नानासाहेब थोरात यांच्याशी संवाद. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर आपण चर्चा करतोय कोरोनाचा हा नवीन अवतार नेमका आहे तरी कसा. थेट आपल्याबरोबर आहेत ब्रिटनवरनं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधक डॉक्टर नानासाहेब थोरात. आपला एक मराठमोळा माणूस जो आता या क्षणाला या लसीवरती जे संशोधन केले जात आहे त्या शास्त्रज्ञांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. नानासाहेब, चिंता आहे लोकांच्या मनात, अनेक प्रश्न आहे. जेव्हा ब्रिटनमधली बातमी आमच्यापर्यंत पोहोचते, नेमका कोरोनाचा हा नवीन अवतार आहे तरी कसा? धन्यवाद. लोकांनी सहसा भारतामधील लोकांनी घाबरून जायची आवश्यकता नाही आहे. तर इंडियामध्ये ज्या फ्लाईट्स येत आहेत लंडनवरून किंवा इंग्लंडवरून, त्याची जी एक रिक्वायरमेंट आहे की कोरोना टेस्ट करून त्याचा रिपोर्ट अपलोड केल्यानंतरच त्यांना परमिशन दिली जायची इंडियाला यायची. त्यामुळं आणि ती टेस्ट जवळपास 96 तास आधी केलेली असावी कमीत कमी. सो बऱ्याच लोक जे आलेले आहेत इंडियामध्ये त्यांची टेस्ट करून, ती RT-PCR टेस्ट आहे आणि ती निगेटिव्ह आल्यानंतरच इंडियाला त्यांना यायची परमिशन मिळालेलं आहे. तरीसुद्धा यामधून एखादा जरी असा नवीन व्हायरसचा जरी जो स्ट्रेन आलेला आहे आणि त्यानं इन्फेक्ट झालेला जर पेशंट आला असेल तर तो मात्र ट्रेस करून शोधून त्याला वेगळं करणं हेच आत्ता सध्या आपल्याकडं आहे. आणि याच्यामुळं डेथ रेट म्हणजे रुग्णांची जी मरण्याची संख्या आहे ती वाढत नाही आहे, फक्त इन्फेक्शन रेट वाढतो आहे. त्यामुळं इन्फेक्शन वाढू शकेल पण डेथ रेट जो आत्ता सध्या आहे तेवढाच राहील. नानासाहेब, इन्फेक्शन रेट जर सांगायचं झाला उदाहरणादाखल आकड्याच्या रूपात तर तो किती असेल उदाहरणादाखल?
हां, म्हणजे आता इंडियाचा जो आहे एक्झॅक्टली अगदी 0.5च्या दरम्यान वगैरे आहे. म्हणजे 10 लोकांना झाला तर ते 5च लोकांना पुन्हा इन्फेक्ट करतायत. कारण आपण डिक्लाइन फेजमध्ये आहे आत्ता. तसंच ब्रिटन किंवा पूर्ण युरोपसुद्धा ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत डिक्लाइन फेजमध्येच होते. त्यानंतर हा वाढत गेला आणि ब्रिटनमध्ये अचानक असा का वाढला नोव्हेंबरमध्ये? केंट आणि लंडन ह्या एरियामध्ये हे शोधण्यासाठी ज्यावेळी त्यांनी रिसर्च केला आणि हे शोधलं, त्यावेळी त्यांना समजलं की हा नवीन जो चेंज झालेला आहे मूळ व्हायरसमध्ये, त्याच्यामुळे हे होतंय. तर किती चेंज झालेला आहे, तर आत्ताच मी ती इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. तर जो मूळ व्हायरस आहे त्याच्यामध्ये 23 प्रकारचे चेंजेस झालेले आहेत आणि हा नवीन व्हायरस आलेला आहे. म्हणजे नवीन बदल होऊन आलेला व्हायरस आहे. आणि तो जो बदल झालेला आहे, तो त्या व्हायरसचा जो प्रोटीन लेयर आहे, त्या प्रोटीन लेयरमध्ये झालेला आहे मूळचा बदल. तर हा अशा प्रकारे आणि आत्ताची जी इंग्लंडची जी रेट आहे, तो 10 व्यक्तींना जर इन्फेक्शन झालं असेल, तर ते पुढे जाऊन 12 जणांना करतायत आणि नेक्स्ट वीकपर्यंत तो 13 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. डॉक्टर, खरं तर इंग्लंड, ब्रिटन या ठिकाणचं न्यू इयरचं सेलिब्रेशन किंवा ख्रिसमसचं सेलिब्रेशन याबद्दल वेगळं सांगायला नको, याबद्दल सगळ्याच लोकांच्या मनात कुतूहल असतं आणि पर्यटक जातात देखील तिथे. अशा वेळी आता जेव्हा हा एक नवीन विषाणू तिथे सापडतोय किंवा कोरोनातलाच एक नवीन प्रकार जर लक्षात येतोय, तर काय काळजी घेण्यात आली आहे? पूर्णतः लॉकडाऊन केलेलं आहे. इथं 25 तारखेला फक्त 1 दिवस ते सुद्धा बबलमध्ये, म्हणजे जे आपले क्लोज रिलेटिव्ह आहेत आणि ज्यांच्याशी आपण याच्या आधी भेटलेलो आहे, अशांनाच भेटण्याचा अधिकार आहे. नवीन लोकांना किंवा नवीन लोकांच्या बरोबर ट्रॅव्हल करायला कारमधून वगैरे अजिबात सवलत नाहीये. तसेच इतर ठिकाणी म्हणजे रेस्टॉरंट क्लोज केलेले आहेत, मेन शॉप्स क्लोज केलेले आहेत. फक्त इसेन्शियल शॉप्सच ओपन आहेत. मात्र बस वगैरे पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू आहे. हा थोडा विरोधाभास आहे इकडं. स्कूल सुद्धा चालू होते. कोरोना व्हायरसमधला हा बदल, नवीन स्ट्रेन जो समोर दिसतोय, तो स्ट्रेन लक्षात घेतल्यानंतर त्याबद्दलची लस बनवत असताना किती मोठं आव्हान असणार आहे? फार मोठा असेल. अजून पूर्णतः म्युटेशन झालेला किंवा पूर्णतः बदललेला व्हायरस अजून हा नाहीये. त्यामुळे आत्ताची जी सगळी व्हॅक्सिन्स आहेत किंवा ते ना प्रोटीन जो लेयर आहे कोरोनाचा, स्पाइक्स प्रोटीन्स आपण म्हणतोय, त्याच्याशी त्याला डिटेक्ट करणारी किंवा त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करणारे आहेत. अजून तरी कन्फर्म झालेलं नाही की स्पाइक प्रोटीनमध्ये काही चेंजेस झालेले आहेत का? जर स्पाइक प्रोटीनमध्ये चेंजेस झाले तर मात्र हे फार मोठं आव्हान असेल. आत्ताचीच एक न्यूज आहे की युरोपियन युनियननं फायझर व्हॅक्सिनला परमिशन दिलेली आहे इथं व्हॅक्सिनेशनसाठी आणि मला वाटतं फायझरचं जे मूळ डेव्हलपमेंट झाली ती जर्मनीमध्येच झालेली आहे. त्यांचं बेल्जियममध्ये मोठं प्रोडक्शन युनिट पण आहे. त्यामुळे युरोपमध्ये कोणत्याही क्षणी आता मास व्हॅक्सिनेशन सुरू होईल फायझर कंपनीचं. बरं. आता त्या अनुषंगाने जर आपण लक्षात घेतलं, तर खरंच लोकांच्या मनात जेव्हा हा नवीन अवतार समोर येतोय असं म्हटल्यानंतर लोकांच्या मनात भीती आहे. त्या सगळ्यांना आपण काय अपील कराल आणि काय आव्हान कराल? भीती म्हणजे आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं हे फार गरजेचं आहे अजून. आणि असा जर एखादा पेशंट नवीन स्ट्रेनचा सापडला, तर मात्र फार काळजी घ्यावी लागेल. सध्या तरी मला असं वाटतंय की याआधी जे आपण नियम घेतले होते इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्ससाठी, त्यामधून मला शक्यता कमी दिसते की असे काही पेशंट आलेले असतील. पण हे जर इंग्लंडवरून येणाऱ्यालाच असेल, पण असं नाही झालेलं आता. हा व्हायरस इटलीपासून, साऊथ आफ्रिकेपासून तो ऑस्ट्रेलियापर्यंत गेलेला आहे. सो आपल्याला तो पण विचार करावा लागेल की फक्त इंग्लंडच्या फ्लाइट बॅन करून किंवा त्यांना आयसोलेशन करून जमणार नाही. ऑस्ट्रेलिया किंवा आफ्रिकन कंट्रीतून जर काही फ्लाइट्स येणार असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला थोडे निर्णय घ्यावे लागतील. डॉक्टर, जर हा व्हायरस बदलतोय असं जर आपण म्हणलं, तर येणाऱ्या काळात खरं तर माणूस जन्मल्यापासून जी वेगवेगळी इंजेक्शन्स त्याला दिली जातात किंवा व्हॅक्सिनेशन त्याला दिलं जातं, त्यामध्ये आता कोरोनाच्या लसीचा देखील अंतर्भाव हा क्रमप्राप्त असू शकतो का? निश्चितच. हे आता जसं दिसायला लागलेलं आहे, अजून व्हॅक्सिनेशन सुरू झालेलं नाही. तोपर्यंत जवळपास आपण 7 वेगवेगळ्या प्रकारचे बदल, म्हणजे 7 वेगवेगळे न्यू स्ट्रेन्स सापडलेत, की ज्याच्यामध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत. मग अशा प्रकारे जर अजून नवीन-नवीन स्ट्रेन्स जर यायला लागले, तर हे व्हॅक्सिनेशन, मास व्हॅक्सिनेशन हे कंपल्सरी होईल. मग ते लहान मुलांच्यापासून मोठ्या माणसांच्यापर्यंत. फक्त ते सीझनल असेल, कधी द्यायचं वगैरे, ही फार पुढची गोष्ट आहे. सध्या आपल्याला आत्ता जी व्हॅक्सिन्स आहेत अवेलेबल, त्याचं व्हॅक्सिनेशन करावं लागेल. मग ते आपल्या सरकारी यंत्रणेला ठरवावं लागेल कधी सुरू करायचं ते. युरोपनं सुरू केलेलं आहे. म्हणजे फायझरला मिळालेले आहे. त्यानंतर बरोबर. मॉडर्नाला मिळेल आणि सगळ्यात शेवटी इथं ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनिका व्हॅक्सिनला परमिशन मिळेल. डॉक्टर नानासाहेब थोरात, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. वेळोवेळी जेव्हाही आम्ही आपल्याशी संपर्क साधतो, तेव्हा अगदी आपण सज्ज होऊन आम्हाला याबद्दल माहिती देत असतात. धन्यवाद.
तर मंडळी लक्षात घ्या, अजूनही कोरोनाचं संकट जे आहे ते संपलेलं नाही आहे. कोरोनाचा एक नवीन अवतार समोर येताना दिसतोय आणि त्यामुळे आपण अधिक सतर्क राहायला हवं. म्हणून जोपर्यंत ही लस आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे, ती आपल्याला टोचली जात नाही आहे, तोपर्यंत कोरोना संबंधित सगळे नियम पाळा. आणि आता 31 आहे किंवा नाताळ आहे म्हणून आनंद साजरा करायचा असं होता कामा नये. गर्दी करू नका, कारण सावट अजूनही काय नाही. इथे सांगूया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.